आज भाजप कोर कमिटीची जिल्ह्याची बैठक झाली आणि सर्व म्हणजे खासदार साहेब होते, उदयनराजे होते, जयकुमारजी गोरे साहेब होते, अतुल बाबा ज्यांना या निवडणुकीचं प्रभारी केलंय ते मान्य धैर्यशील दादा होते, मनोज दादा, भाजप सगळे म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख मंडळाध्यक्ष सगळे होते. सर्व नगरपालिकेच्या निवडणुकीच्या कसं पुढे जायचं, काय काय नियोजन करायचं होते, बाबा कसं हे होणार आहे, त्यांना पक्षाकडनं जे आलेलं नाही निवडणुकीच्या बद्दल केलंय ते मान्य आणि येत्या म्हणजे सर्व प्रमुख मंडळाध्यक्ष सगळे होते ते नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय काय नियोजन करायचं, इलेक्शन लागलं हे होणार आहे 5 दिवसामध्ये सगळं जे आलेलं सगळे जे आहेत ते होते. त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि येत्या असं काय दिवसामध्ये जे काय ते निर्णय नाही एक लक्षात आपल्या नगरपालिकेच्या काय म्हणा काहीच अजून तसं काही झालं नाही. सातारा निर्णय वेगळं होते 5-6 दिवसामध्ये आणि जिल्ह्यातल्या बाकी ठिकाणी झालेलं असं काही नाहीये. आता तुमचं पत्रकारांचं काय असं काय नियम सातारावर मग नको जिल्ह्याचं बघा सगळ्यांनी एक लक्षात जिल्ह्यामध्ये पण काय काय झालं काय नाही त्याची माहिती आणि काही अजून तसं काही झालं साताऱ्यात काहीतरी वेगळं होतं एवढंच ठेवा आणि जिल्ह्यातल्या बाकी ठिकाणी सगळे निर्णय झाले असं काही नाहीये. जे काही निर्णय होतील ते पत्रकारांचं काय माध्यमात सातारावर नेते म्हणून जिल्ह्याच्या माध्यमात जिल्ह्यामध्ये पण काय काय झालं काय नाही त्याची माहिती घ्या. सातारकरांच्या हिताचेच निर्णय होतील एवढं एवढं जे काही निर्णय होतील ते मला कशाला आज तर आज पक्षाचे हिताचेच निर्णय होतील एवढं नगरपालिकेत कमळ फुलणार. चला तुला मला कशाला विचारते